बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 18वा. या 18व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. 134 ओव्या झालेल्या आहेत. 2 श्लोक झालेले आहेत. 3 भाग झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 4 हे पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे आपण थोडक्यात लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर अध्याय नंबर 17 मध्ये भगवंतांनी उपदेश करताना अर्जुनास हे सांगितलेलं, कर्माच्या बाबतीत त्यांनी उपदेश केलेला होता. आता कर्म म्हणजे काय, कर्मे कशाला म्हटले तिथं, तर यज्ञ, दान, तप यांना कर्म असे इथं म्हटलेलं आहे. तर ही कर्मे करायची किंवा नाही करायची किंवा संन्यास आणि कर्म याच्यातला फरक स्पष्ट करा अशी विनंती अर्जुन भगवंतास करतो, भगवान श्रीकृष्णास करतो. त्याचं उत्तर देताना भगवंत पहिल्यांदा संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय यामधील फरक सांगतात. मी मागाशी एक वाक्य चुकीचं बोललो की अर्जुन असं म्हणतो की संन्यास आणि त्याग यामधील फरक सांगा. मी चुकून म्हणलो की संन्यास आणि कर्म मधला फरक काय आहे ते सांगा असं अर्जुनाने भगवंतास विचारलं. असं म्हणलं चुकीचं म्हणलं ते. तर खरं बरोबर हे आहे की अर्जुन एक प्रश्न करतो भगवान श्रीकृष्णास की त्याग आणि संन्यास यामधला फरक सांगा. तर तो फरक सांगताना भगवंत हे सांगतात की त्याग कशाचा करायचा आणि संन्यास कशापासून घ्यायचा. त्यासाठी कर्माचे काही प्रकार सांगितलेले आहेत. ते आपण पहिल्यांदा बघूयात की जे काम्य कर्म आहेत, काम्य कर्म एवढ्यासाठी आपण म्हणलेलं आहे की त्याला ते कामाच्या जोराने, कामनेच्या जोराने उत्पन्न होणारी ती कर्मे आहेत. उदाहरणार्थ की अश्वमेध याग करणे, पुष्करणी किंवा विहीर बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे, शहरे वसवणे, रस्ते बांधणे, ब्रिजेस बांधणे, विमानतळ बांधणे, रेल्वे स्टेशन्स बांधणे, बसचा अड्डा बांधणे, ही सगळी जी कर्म आहेत ही जी सगळी कर्मे आहेत ही कर्मे काम्य कर्मे होत. म्हणजे ही कर्मे करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. म्हणजे मनात इच्छा आली की मला एखादं शहर वसवायचं आहे, तर मग भरपूर तयारी करावी लागते, प्लॅनिंग लागतं आणि त्या पद्धतीनं ते काम पूर्ण होतं. याला म्हणायचं काम्य करणे, काम्य कर्मे. तर भगवंत म्हणतात की अशा काम्य कर्मापासून आपण असे काम्य कर्म करायची नाहीत. ती ही अशा पद्धतीची कर्म ही विषासारखी ओकून टाकायची. मग त्याच त्यागाला या जगात संन्यास असे म्हणतात. म्हणजे
काम्य कर्मापासून स्वतःची मुक्ती करून घेणे याला संन्यास असं म्हणतात. तसेच जी दुसऱ्या प्रकारची कर्मे आहेत म्हणजे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या पर्वणीच्या दिवशी किंवा माता-पितरांचे श्राद्ध घालणे किंवा काकबळी वगैरे देणे. तर ही जी कर्मे आहेत, ही नैमित्तिक किंवा नित्य नैमित्तिक कर्मांमध्ये हे येतात. आता यात अजून काही कर्मे येतात, की उदाहरणं अशी दिलीत, की वर्षाकाळी जसे आकाश भरून येते, मेघांची गर्जना होते किंवा वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते किंवा तारुण्यात शरीर एकदम सुंदर दिसायला लागतं किंवा चंद्राच्या किरणांमध्ये सोमकांत मणी हा द्रावतो. सूर्याच्या किरणांनी सूर्य विकसित कमले प्रफुल्लित होतात. ही सगळी नित्य नैमित्तिक कर्मे आहेत. तर ही कर्मे करायला सांगितलेली आहेत. काम्य कर्मे सोडायला सांगितलेली आहेत. ही जी नित्य नैमित्तिक कर्मे आहेत ही करायला सांगितलेली आहेत. फक्त ही नित्य नैमित्तिक कर्मांपासून फलाची अपेक्षा धरायची नाही. एवढंच सांगितलेलं आहे. बघा अर्जुनाचा प्रश्न काय होता, की संन्यास आणि त्याग यामधला फरक सांगा. संन्यास सांगितलं की काम्य कर्म जी आहेत त्याच्यापासून स्वतःला बाजूला ठेवणं म्हणजे संन्यास. आणि नित्य नैमित्तिक कर्म हे करायला सांगितलेले आहेत, पण त्याच्यापासून जी होणारी फलप्राप्ती आहे त्याची इच्छा धरायची नाही. याला म्हणायचं त्याग. संन्यास आणि त्याग मधला फरक लक्षात आला? म्हणजेच काय अशा रीतीने नित्य नैमित्तिक कर्माचे फलाचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात. पहिल्यांदा आपल्याला असं वाटलं होतं की संन्यास आणि त्याग दोन्ही एकसारखंच आहे, पण तसं नाहीये. तर असं का करायचं? तर सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन शोधित येतं. म्हणजे कर्माच्या फलाचा जर त्याग आपण केला तर आपल्याला आत्मज्ञान मिळतं. म्हणून कर्म तर करायची पण त्याच्या फलाची इच्छा करायची नाही. अशा युक्तीने म्हणजे अशा नित्य नैमित्तिक कर्मांचा त्याग आणि काम्य कर्माचा संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीला योग्य होतात. म्हणजे अशा लोकांनाच आत्मज्ञान होतं. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग नंबर 4. थोडस परत पाठीमागे जाऊन अजून हे सांगतो की अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की संन्यास आणि त्याग मधला फरक सांगा. काम्य कर्मापासून स्वतःला बाजूला ठेवणं म्हणजे संन्यास आणि जी माता पितरांचं जे श्राद्ध आहे, काकबली आहे, चंद्र सूर्य ग्रहणाची जी पर्वणीचे दिवस आहेत वगैरे जे नित्य नैमित्तिक कर्म करायची पण त्याच्यापासून फलाची अपेक्षा ठेवायची नाही त्याला म्हणायचं त्याग. मग हे का करायचं? तर त्याचं उत्तर हे आहे की नित्य नैमित्तिक कर्मे करून त्याच्या फलाची इच्छा त्यागल्यानंतर आणि काम्य कर्मापासून संन्यास घेतल्यानंतर आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपण योग्य होतो. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आता भाग नंबर 4 आणि त्या 4 नंबर भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की कर्मे करावीत का नाही करावीत. थोडं कन्फ्युजन अजून आहे ना की कर्मे करायचेत का नाही करायचे. म्हणजे यज्ञ, तप, दान ही कर्मे मग करायची का नाही? त्याचं उत्तर आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी श्लोक नंबर 3 याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. कित्येक पंडित असे म्हणतात की कर्म दोषयुक्त असल्यामुळे त्यांचा त्याग करावा आणि दुसरे पंडित असे सांगतात की यज्ञ, दान व तप या कर्मांचा त्याग करू नये. म्हणजे काही पंडित सांगतात की कर्म करावीत, काही पंडित सांगतात की कर्म करायचे नाहीत. मग नेमकं कुणाचं ऐकायचं?
याचा या संदर्भात उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनास करत आहेत. ते आपण आता वाचूयात. त्यासाठी काही ओव्या वाचूयात. एका फलाभिलाष न ठके, ते कर्मा ते म्हणती बंधके. जैसे आपण नग्न भांडके, जगा ते म्हणे. का जीवा लंपट रोगिया, अन्ये दूषी धनंजया. अंगान रुसे कोंडिया, मासिया कोपे. तैसे फळ काम दुर्बळ, म्हणती कर्मची किडाळ. मग निर्णयो देती केवळ, त्याजावे ऐसा. एक म्हणती यागादिक, करावेची आवश्यक. जे या वाचुनी शोधक, आन नसे. मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावे वेगी. ते कर्म सबळा लागी, आळसो न कीजे. भांगार आथी शोधावे, तरी आगी जेवी न बुगावे. का दर्पणा लागी साचावे, अधिक रज. कित्येकास फलाभिलाष सोडवत नाही. बऱ्याच जणांना काय होतं की फलांची अपेक्षा सोडवतच नाही. कोणतं जरी कर्म केलं, कोणतं जरी कार्य केलं, तर फळ डोळ्यासमोर ठेवूनच करण्याची आपली प्रवृत्ती बनलेली आहे. आता इथं आपण विचार करतोय, ती कर्म वेगळी आहेत. ती कर्म कोणती आहेत? की दान, तप आणि यज्ञ. पण आपण जी साधी पण जी कर्म करतो, नित्य नैमित्तिक जी आपल्या दिवसभराची कर्म करतो, त्यातही आपण फलाची अपेक्षा ठेवूनच करतो. आपण एखादं काम करतो, नोकरी करतो, कामधंदा करतो, त्यापासून आपल्याला फलाची काय अपेक्षा असते की पैसे मिळावेत. बरोबर आहे. किंवा आपली बायको जी आपली सेवा करत असते, आपल्यावर प्रेम करत असते, तिला काय अपेक्षा असते? की आपला संसार व्यवस्थित चालावा, मुलाबाळांवर संस्कार व्हावेत, ह्या फळाची तिला अपेक्षा असते. मुलं अभ्यास करतात, आई सांगते मुलांना अभ्यास कर. का? तर मोठं होऊन तुला नोकरी लागेल, चांगला कामधंदा करशील, म्हणजे फळाची अपेक्षा. प्रत्येक गोष्टीत, लहान सहान गोष्टीमध्ये आपण फलाची अपेक्षा करतो. इथं तेच सांगितलेलं आहे की कित्येकास फलाभिलाष सोडवत नाही. आपण सामान्य लोक आहोत. आपली अजून ती लेवल आपल्याला आलेली नाहीये की आपण कर्म तरी करत राहायची, पण फलाची अपेक्षा धरायची नाही. त्या लेवलला आपण गेलेलो नाहीयेत. पण इथं काय सांगितलं की दान, यज्ञ आणि तप या प्रकारची जी कर्म आहेत, त्यापासून फलाभिलाष सोडवतच नाही. म्हणून कर्मबंधन आहे असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादं मनुष्य, आता यासाठी उदाहरण दिलेले आहे. काय की कर्मबंधन कसं कसं होतं, तर फलाची अपेक्षा आपण सोडवू शकत नाही. त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो. एखाद्यानं कपडे घातले तर आपण त्याला म्हणतो, अरे असं का फिरतोस उघडा नागडा. तर तो काय म्हणतो की हे जग भांडखोर आहे असं म्हणतो. किंवा हे धनंजया, जिभेच्या अधीन झालेला रोगी पाहिजे तो खातो आणि ते पचले नाही की अन्नास दोष देतो. म्हणजे भस्म्या ह्याला झालेला असतो, काय दिसेल ते खात सुटतो आणि अपचन झाले की काय म्हणतो, अन्न खराब आहे. आपल्याला पण आपल्या एक नेहमीचा प्रॉब्लेम सांगतो. त्यासाठी पहिल्यांदा एक उदाहरण सांगतो. कोणाचाही ऍक्सिडेंट झाला तर तो दुसऱ्याच्याच चुकीमुळे झाला असं आपण म्हणत असतो. म्हणजे काय की कोणीही वाईट कर्माची जबाबदारी कधीही घेत नाही. असं म्हणणार नाही की माझ्याकडून सिग्नल चुकला होता, किंवा मी लाईन कट केली, किंवा मी ब्रेक लवकर दाबायचा होता, किंवा माझा स्पीड जास्त होता. कधीच म्हणणार नाही. समोरच्याची चुकी सांगणार. तो रॉंग नो एंट्रीतून आला होता, त्याचा स्पीड जास्त होता, त्यानं मला कट मारला, त्याला दिसलं नाही,
डायरेक्ट येऊन धडकला, तो समोरून डायरेक्ट आला. आपण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघतो, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ आपल्याला दिसत नाही. म्हणजे की आपण हे नेहमी दुसऱ्यालाच शिकवत असतो, स्वतःला कधीही शिकवत नाही. स्वतःला कधी करेक्ट करत नाही. आपण दुसऱ्याला करेक्ट करण्यात अख्खं अख्खं आयुष्य जातं आपलं. जगाला आपण शाळा शिकवायला निघालेलो असतो. स्वतः मात्र अज्ञानी असतो. तर इथं तेच सांगितलेलं आहे, की खायचं भरपूर आणि दोष द्यायचा अन्नाला. आणि ते पचले नाही की अन्नास दोष देतो किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर न रुजता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागावतो. एखादा जखमा झालेल्या आहेत, कुष्ठरोग झालेला आहे आणि त्याच्या जखमांवर माशा बसायला लागले की तो स्वतःला दोष देत नाही की मला कुष्ठरोग आहे म्हणून. दोष कुणाला देतो? माशांना देतो. त्याचप्रमाणे हे जे फलेच्छू आहेत त्यांना कर्माचे फल टाकण्याची शक्ती नसल्यामुळे कर्मच वाईट आहे असे ते म्हणतात. कर्म वाईट आहे का? नाही आहे. म्हणजे काय? दान, यज्ञ, तप हे वाईट आहे का? नाही आहे. पण त्या फलाची इच्छा जर असेल मनामध्ये तर किंवा फलाची इच्छा धरू नये हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे. पण त्यागच करवत नाही म्हणून काय म्हणायचं लोकं, की हे कर्मच वाईट आहेत. असं चुकीचं आपण म्हणतो. आणि मग कर्मत्याग करावा असा सिद्धांत ठरवतात. खरं तर हे चुकीचं आहे. कोणी असे म्हणतात की यज्ञ यागादिक हे अवश्य केले पाहिजेत कारण त्यांच्या वाचून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही. काही लोक काय म्हणतात की यज्ञ, दान, कर्म हे करायलाच पाहिजेत. दान, तप वगैरे करायलाच पाहिजे कारण त्यानं चित्तशुद्धी होते. त्या चित्तशुद्धी होण्यासाठी दुसरा उपाय नाहीये. जर चित्तशुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. सोने शुद्ध करायचं असेल तर ते आगीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये अथवा आरशात पाण्याचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरिता चुना लावून तो साफ करावा लागतो अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल तर ती परटाच्या गलिच्छ सतालात म्हणजे भांड्यात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये किंवा उत्तम अन्न हवं असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल? त्याचप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत म्हणून त्यांची हेळसांड करू नये म्हणजे कर्मे करावीत. त्यासाठी उदाहरण काय दिले आहेत बघा, की सोने शुद्ध करायचं असेल तर त्याला अग्नीत घालावं लागतं. आरसा स्वच्छ करायचा असेल त्याला चुना लावून साफ करावं लागतं. वस्त्रे स्वच्छ करायचे असेल तर परटाचा जे भांड आहे ते गलिच्छ म्हणून चालत नाही किंवा उत्तम अन्न हवं असेल तर ते तयार करावंच लागतं. त्याचप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत म्हणून त्याची हेळसांड करू नये. आपण काही ओव्यांचा न वाचता पुढचा अर्थ घेतलेला आहे कारण ते एक सलग आलेलं होतं म्हणून त्या ओव्या पण आता आपण वाचूयात. नाना वस्त्रे चोख होवावी ऐसे अति जरी जीवी तरी सवंदणी न मानावी मलिन जैसी तैसी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावी अवेरे का अन्न लाभे अरुवारे रांदती येऊणे इही इगिगा शब्दी एक कर्मी बांधिती बुद्धी ऐसा त्यागो विसंवादी पडोनी ठेला तरी विसंवादो तो फिटे त्यागाचा निष्ठयो भेटे तैसे बोलो गोमटे अवधान देई. म्हणून काय सांगितलं की उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय उपाय नाहीये. त्याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत म्हणून त्याची हेळसांड करू नये. या प्रकारे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्मे टाकावी म्हणतात. अशा प्रकारे कर्मत्यागाविषयी वाद पडला आहे.
तर या वादाचा निकाल करून कर्माचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रीतीने सांगतो. आता या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की काही लोक असे म्हणतात की कर्म करू नयेत कारण त्यापासून कर्मबंधन होतं. कारण आपण कर्माची इच्छा त्याच्या फलाची इच्छा ठेवतो म्हणून कर्मबंधन होतं. काही लोक म्हणतात की जर चित्तशुद्धी व्हायची असेल तर कर्म ही करावीच लागतात. मग आता भगवंत त्यावर उपाय काय सांगतात की कर्म करावी किंवा त्याग कशाचा करावा हे तुला उत्तम रीतीने मी सांगतो. त्याकडे तू लक्ष दे. यासाठी आपल्याला श्लोक नंबर 4 याचा श्लोकार्थ वाचावा लागेल. हे भरत सत्तमा, त्या त्यागाविषयी, त्याग आणि संन्यास याविषयी माझे निश्चित मत काय आहे हे तुला सांगतो. ऐक. हे पुरुष श्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितलेला आहे. आता बघा, हे उत्तर एवढं सोपं आहे का? तर ह्या उत्तरापर्यंत त्याग 3 प्रकारचा आहे ते आपल्याला वाचावं लागणार आहे. आणि मग आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे की कर्माचा त्याग कसा करावा याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आपण एक एक करून वाचूयात आता. तरी त्यागो इथे पांडवा, त्रिविधूपे जाणावा, तया त्रिविधाही बरवा, विभाग करू. त्यागाचे तिन्ही प्रकार, कीजती जरी गोचर, तरी तू इत्यर्थाचे सार, इतुले जाण. मज सर्वज्ञाची ये बुद्धी, जे अलोट माने त्रिशुद्धी, निश्चयत्व ते आधी अवधारी पाम. तरी आपुलिये सोडवणे, जो मुमुक्ष जागे म्हणे, तया सर्वस्वे करणे हेची एक. तर अर्जुना असे पहा की हा त्याग 3 प्रकारचा आहे. समजलास? आता हे तिन्ही प्रकारचे नीट वर्णन करून सांगतो. हे तिन्ही प्रकार नीट वर्णन करून सांगतो. त्यागाचे 3 प्रकार सांगत आहेत. आता त्यागाचे 3 प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्यांचे तात्पर्य एवढेच आहे असे तू समज. मग सर्वज्ञाच्याही बुद्धीला जे खरे वाटते आणि ज्याविषयी माझे मनात निश्चय ठरला आहे तो निश्चय कोणता तो ऐक. संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्ष दक्ष असतो त्याने सर्व प्रकारे हेच एक करावे. त्यागाचे स्वरूप ओळखून तो करावा. प्रश्न काय आहे की कर्माचा त्याग कसा करावा. त्यासाठी भगवंतांनी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की संसारापासून जर सुटका हवी असेल तर मुमुक्षाने दक्ष असावे. त्याने सर्व प्रकारे हेच करावे. त्यागाचे स्वरूप ओळखून त्याचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे. आता श्लोक नंबर 5 त्याचा श्लोकार्थ. यज्ञ, दान, तप या कर्माचा त्याग करू नये. ती केलीच पाहिजेत. कारण यज्ञ, दान आणि तप ही कर्मे निष्काम कर्म करण्याचे चित्त शुद्ध करणारी आहेत. काय सांगितलेलं की यज्ञ, दान आणि तप हे केले पाहिजेत कारण त्यापासून चित्तशुद्धी होते. आता काय आपण त्यासाठी ओळ वाचूयात आणि लक्षात घेऊयात. जिये यज्ञ दान तपादिके, ये कर्मे आवश्यके, ते ये न सांडावी पांथिके, पाऊले जैसी हरपले न देखिजे, तव तयाचा मागून सांडिजे, का तृप्त न होता न लोटीजे, भाणे जेवी नावथडी न पावता, न सांडिजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा, तैसी आत्मज्ञान विखी, जव निश्चिती नाही निकी, तव नोहावे यागादिकी उदासीन. तरी स्वाधिकार नुरूपे, तिये यज्ञदाने तपे, अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवर. जे चालणे वेगावत जाये, तो वेगू बैसावयाची होये, तैसा कर्मातिशयो आहे,
निष्कर्म लागी अधिक जवजव औषधी सेवायाची मांडी बांधी तव तव मुकी जे व्याधी तयाची. पांथिकांनी ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे म्हणजे चालण्याचे कर्म सोडता कामा नये त्याप्रमाणे यज्ञ दान व तप ही जी कर्मे ती कर्मे सोडू नये. पांथिकाने म्हणजे प्रवाशाने पावले टाकण्याचे कर्म सोडता कामा नये. पावले टाकतच राहावं लागणार, त्याशिवाय त्याचा प्रवास होणार कस काय. तसेच यज्ञ दान आणि तप ही कर्मे आवश्यक आहे ती सोडू नयेत. हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा माग सोडता येत नाही अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्याला पुढील पान दूर सारता येत नाही किंवा नाव नदीचे काठास पोचल्याखेरीज मध्येच सोडता येत नाही अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाड कापता येत नाही किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय दिवा मालवता येत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत योगाधिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. म्हणजे यज्ञ आत्मज्ञानाविषयी जोपर्यंत आपण दृढ निश्चय आपला होत नाही तोपर्यंत योगाधिक जी कर्मे आहेत म्हणजे दान यज्ञ आणि तप ही कर्म सोडायची नाही, ते करत राहायची आहेत. हा तर ती यज्ञ करायचीच आहेत असं सांगितलं, कर्म करायची आहेत. तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ दान व तप यांचे यथाविधी वरचेवर आचरण केलेच पाहिजे. हे सगळं करायलाच पाहिजे. च आला इथं, केलेच पाहिजे. जो चालवणारी त्वरा करतो, जो चालवण्याची त्वरा करतो त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडते. म्हणजे आपण जर चालत चालत निघालेलो एका गावाकडून दुसऱ्या गावी तर अंधार पडायच्या अगोदर दुसऱ्या गावी आपण पोचतो जर भरभर चाललो तर. मग विश्रांतीच वेळ मिळतो, नाहीतर मध्येच जंगलात अडकतो. आता हे जे सगळं सांगतोय पूर्वीच सांगतोय. त्यावेळेस वाहनं कुठली नव्हती. एका गावातून दुसऱ्या गावात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किंवा तीर्थक्षेत्री जाताना लोक चालत जायची किंवा घोड्यावरून जायची, बैलगाडी घेऊन जायची. तर ती चाल जर उरकली नाही, टंगळ मंगळ जर करत राहिलं तर जंगलातच अडकणार, जंगलातच अंधार होईल. दुसऱ्या आपल्या गंतव्य स्थानापर्यंत आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून चालण्याची त्वरा करतो त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडते. तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्याग करण्यास उपयोगी पडते. म्हणजे कर्म पटापटा करून घ्यायची, त्यापासून आत्मज्ञान वाढवून घ्यायचं, म्हणजे मग ती कर्म परत सोडून देता येतात आपल्याला. एखादा रोगी, आता उदाहरण दिलेले आहेत बघा, एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो जो अधिकाधिक तयार होतो तो 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 रोगापासून मुक्त होत जातो. औषध जर नाही घेतले तर रोगापासून मुक्त होणार नाही. तर हे तिथं तेच सांगितलेलं आहे की जो जो रोगी अधिकाधिक औषध घेण्यासाठी तयार होतो तो 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 रोगापासून मुक्त होत जातो. त्याचप्रमाणे जो जो कर्मे विधीपूर्वक लवकर लवकर करावी तो तो रज व तम हे गुण समूळ नष्ट होतात. म्हणजे रज आणि तम यापासून जर आपण मुळापासून जर आपण मुक्त झालो तरच आपण सात्विक भावाकडे जाऊ. आणि हे रज आणि तम जर मुळापासून नष्ट व्हायचे असतील तर ही जी कर्मे आहेत यज्ञ दान आणि तप ही विधीपूर्वक लवकर लवकर करायचे, पटापटा करून मोकळं व्हायचं. अथवा सोन्यास एकामागून एक जेव्हा खाराची पुटी द्यावी तेव्हा त्याचा हिणकसपणा जाऊन ते शुद्ध होते. तसेच
निष्ठेने कर्माचे आचरण केले असता ते रज व तम यांचा नाश करून सत्वशुद्धीचे दर्शन करून देते. आपल्यात ते जे काही हिणकसपणा आहे, सोन्यातला हिणकसपणा काढण्यासाठी त्याला गरम केलं जातं. तसंच माणसातला हिणकसपणा, काही दोष आहेत, ते काढण्यासाठी हे यज्ञ, तप आणि दान हे करायला हवं असं सांगितलेलं आहे. म्हणून अर्जुना, सत्वशुद्धी सत्वशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात. तीर्थांनी बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्माच्या योगे अंतर्मल नाहीसा होतो. आपण पंढरपूरला जातो, शिर्डीला जातो, कोल्हापूरला जातो, या क्षेत्री आपण जाऊन काय करतो की भगवंताला नमस्कार करतो. नमस्कार केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, आपलं मन शांत होतं. तर इथं काय सांगितलं की तीर्थाटन केल्याने, देवदर्शन केल्याने काय होतं की बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्माच्या योगे, ही जी कर्म आहे, दान, तप, यज्ञ, याने काय होतं की अंतर्मल, मनातला जो मल आहे तो निघून जातो. एवं सत्कर्मे हीच चित्तशुद्धीचं तीर्थ होतं. ही जी सत्कर्मे आहेत ही चित्तशुद्धीची तीर्थ आहेत. हेच पंढरपूर, हेच शिर्डी, हेच कोल्हापूर आहे. तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा अमृताचा झरा सापडावा किंवा आंधळ्याच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे. आपण हे उदाहरण परत वाचूयात. पहिल्यांदा काही ओव्या वाचूयात. तुषार्था मरुदेशी झळे अमृते ओवाळी जैसी की आंधळा लागी डोळ्यासी सूर्यू आला बुडतया नदीची धाविन्नली पडतया पृथ्वीच कळविली निमतया मृत्यूने दिधली आयुष्य वृद्धी कर्मे कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पंडुसुता जैसा रसरीती मरता राखिला विषय तैसी एके हातवेटिया कर्मे कीजती धनंजया बंधकेची सोडवया मुख्ये होती आता तेची हतवटी तुझ सांगो गोमटी जया कर्मा ते किरीटी कर्मची रुसे. तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा झरा सापडावा. मारवाड देशात म्हणजे राजस्थानात म्हणजे काय, वाळवंटात. तहान लागलेल्या माणसाला जसं वाळवंटात झरा मिळावा किंवा आंधळ्याच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे. आंधळ्याला एकदम त्याचे डोळे तेजपुंज होऊन त्याला सगळं दिसायला लागावं. बुडणाऱ्यास तरण्याकरिता नदीनेच धावावे. पडणाऱ्यास जसे पृथ्वीनेच झेलावे अथवा मरणारास मृत्यूनेच आयुष्य वृद्धी द्यावी. कर्मापासून मुमुक्षुस होणारी पीडा कर्मानेच दूर करावी अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युक्ती माहीत आहे तो वैद्य ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाराचे रक्षण करतो त्याप्रमाणे धनंजया युक्तीने कर्मे केली असता ती बाधक असूनही मुक्त करण्यास कारणीभूत आहेत. म्हणजे काय सांगितलेलं इथं की कर्म करायची, यज्ञ, दान, तप करायची, पण काही युक्तीनं करायचे आहेत, काही आयडिया वापरायचे आहेत, युक्तीनं करायचे, अक्कल हुशारीने करायचे आहेत. तर अर्जुना, जिच्या योगे कर्मापासून कर्माचा नाश होतो ती युक्ती कोणती, ती तुला उत्तम रीतीने सांगतो, ते ऐक. तर बघा, आपण थोडस परत पाठीमागे जाऊयात. आज वाटलंच आपण इथंच थांबूयात. म्हणजे एका प्रश्नातून दुसरं उत्तर, दुसऱ्या उत्तरातून तिसरा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नातून चौथं उत्तर, असं हे होत आलेलं आहे. थोडस कन्फ्युजन होतंय. आपण परत पाठीमागे जाणार आहोत. परत हे थोडस समजून घेऊयात आणि आज आपण इथंच थांबूयात. म्हणजे
पुढचं आपण जे उद्या वाचणार आहोत ते तुमच्या नीट लक्षात येईल. आता मी परत पहिल्यापासून जातो. अर्जुनाचा प्रश्न काय होता? संन्यास आणि त्याग यामधला फरक काय आहे? भगवंताने काय सांगितलं? जे काम्यादी कर्मे आहेत, काम्य कर्म आहे, जे कामनेच्या योगाने तयार झालेली जी कर्मे आहेत ती सोडून द्यायची. कोणती कर्म मग ती? त्याचं उदाहरण सांगितलेलं आहेत. काम्य कर्मे कोणती कोणती? तर अश्वमेध यज्ञ, विहिरी बांधणं, तलाव बांधणं, बागा बांधणं, शहर बसवणं, ही जी कर्मे आहेत ही काम्य कर्म आहेत. ती सोडून द्यायची. ते सोडून देणं म्हणजे त्याला संन्यास म्हणायचा. इथपर्यंत कळलं. आता त्याग काय आहे? तर ही जी कर्मे आहेत, यज्ञ, दान, तप किंवा सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाच्या दिवशीची पर्वणी किंवा माता पितरांची श्राद्ध किंवा काकबली, अशा पद्धतीची जी कर्म आहे त्याला नित्य नैमित्तिक कर्म म्हणतात. ही कर्म करायची, पण त्याच्या फळाची इच्छा धरायची नाही. फळाची इच्छा न धरणे पण कर्म करणे, याला त्याग म्हणायचा. संन्यास आणि त्याग कळला. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. तर कर्मे करावीत की करू नये, ते आपण पाहिलं आजच्या भागात, की कर्मे करावीत की करू नये. तर इथे सांगितलेलं कर्मे करावीत, पण फलाची इच्छा न धरता करावीत. म्हणजे कर्माचे फल टाकण्याची शक्ती नसल्यामुळे कर्मच वाईट आहे असे काही लोक म्हणतात. त्यामुळे कर्मे करू नये, कारण कर्मबंधन लागतं. पण तसं नाही, कर्मे करावीत. मग त्यातून ही कर्मे उत्तम रीतीने कशी करावीत? कर्माचा त्याग जो करायचा आहे, कर्म करायचे पण त्याच्यापासून फलाचा इच्छा न धरता त्याचा त्याग करायचा. मग त्याग उत्तम रीतीने कसा करायचा? त्यासाठी आपण श्लोक नंबर 4 वाचला. श्लोक नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की असे पहा की त्याग हा 3 प्रकारचा आहे. त्यागाचे 3 प्रकार आहेत. आणि त्यानंतर 5व्या श्लोकात आपण हे सांगितलं की कर्म त्याग करू नये, कर्म करायचीच. म्हणजे हे यज्ञ, दान आणि तप ही सगळी आवश्यक कर्म आहेत. त्यापासून आपली चित्त शुद्धी होते, म्हणून कर्मे करायचीच. मग त्यातून प्रश्न येतात की मग कोणत्या युक्तीने ती कर्मे करायची? ती आता युक्ती आपण उद्या बघणार आहोत. हे एकात एक असल्यामुळं लक्षात यायला थोडासा उशीर लागतो. उद्या आपण परत याचं पाठीमागे जाऊन हे सगळं लक्षात घेऊ आणि मग पुढे जाऊयात. म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने तो मनातल्या मनात म्हणायचा आहे, आपण सत्व गुणांनी युक्त कसे होऊ याचा विचार करायचा आहे. आपण सत्व गुणांनी युक्त होण्यासाठी भगवंताने आपल्याला शक्ती द्यावी अशी प्रार्थना करायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.